रोहन हा एक हुशार विद्यार्थी होता. पण त्याला मोबाईलवरही गेम खेळायला खूप आवडायचे. शाळेतून घरी आल्यावर तो लगेच मोबाईल घेऊन बसायचा आणि तासनतास गेम खेळायचा. एके दिवशी रोहन असाच आनंदाने गेम खेळत होता. 1 तास झाला, 2 तास झाले, पण रोहनने गेम खेळणे काही थांबवले नाही. तेव्हा त्याची आई त्याच्याकडे आली आणि म्हणाली, "रोहन, 2 तास झाले. तू मोबाईल बघतोयस. अभ्यास कधी करणार?" रोहन म्हणाला, "आई, अजून थोडा वेळ. मग मी अभ्यास करतो." पण तो पुन्हा गेम खेळण्यात गुंग झाला. हे पाहून त्याची आई चिंतेत पडली. ती रोहनच्या वडिलांना म्हणाली, "रोहनचा अभ्यास खूप कमी झाला आहे. तो दिवसभर मोबाईलमध्येच असतो." वडील म्हणाले, "उद्या आपण शाळेत जाऊन शिक्षकांशी बोलूया." दुसऱ्या दिवशी ते शाळेत गेले आणि अमित सरांना सर्व गोष्ट सांगितली. आई म्हणाली, "सर, रोहन मोबाईलमुळे अभ्यास करत नाही." वडील म्हणाले, "आम्हाला खूप काळजी वाटते." अमित सर शांतपणे म्हणाले, "काळजी करू नका, मी रोहनशी बोलतो." नंतर वर्गात अमित सरांनी सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू केली. त्यांनी विचारले, "मुलांनो, तुम्हाला मोबाईल वापरायला आवडते का?" सर्व विद्यार्थी हसत म्हणाले, "हो सर." तर सर म्हणाले, "मुलांनो, मोबाईल वापरणे चुकीचे नाही." तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला, "सर, मग समस्या काय आहे?" अमित सर म्हणाले, "जास्त मोबाईल वापरल्याने अभ्यास आणि आरोग्य दोन्हीही बिघडते." अमित सरांनी मुलांना मोबाईलचे फायदे आणि तोटे समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की मोबाईलमुळे आपण ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो, नवीन माहितीही मिळवू शकतो. पण जास्त वापर केल्याने डोळ्यांना त्रास होतो, अभ्यासात लक्ष राहत नाही आणि वेळ वाया जातो. हे ऐकून रोहन आणि त्याचे मित्र नेहा, पूजा आणि विकास यांना त्यांची चूक समजली आणि त्यांनी ठरवले मोबाईलचा फक्त गरजेपुरताच वापर करूया आणि वेळेचे नियोजन करून अभ्यासाला जास्त वेळ देऊया. हे ऐकून अमित सर खूप आनंदी झाले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले, "मुलांनो, मोबाईल हा आपल्यासाठी उपयुक्त साधन त्याचा आहे. वापर योग्य मर्यादेत करणे खूप महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपण अभ्यासात प्रगती करू शकतो आणि आपले भविष्य उज्ज्वल बनवू शकतो." त्या दिवसापासून रोहनने मोबाईलचा वापर कमी केला आणि अभ्यासाला जास्त वेळ द्यायला सुरुवात केली. हळूहळू त्याची गुणही सुधारले आणि त्याचे आईवडीलही खूप आनंदी झाले. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.